अध्याय 14 आणि 3 गुणाच्या 3 क्रिया, 3 क्रियाचे फल. गुणानुसार क्रिया होती, क्रियानुसार फल उत्पत्ती आणि फलाच्या भोगासाठी आपली अंतःकरणाची स्थिती. पण तो गुण आणि त्याची क्रिया आणि त्याचा संबंध, त्याचं फल, ही साखळी ना त्रिपुटी. तर हे त्रिपुटी कशी संपवायची? आणि गुण जेव्हा प्रवाहित होतात, क्रिया करतात, तर त्याचा संबंध कसा संपवायचा? आणि क्रियाचं राहित्य अंतःकरणामुळे कसं स्थापन करायचं? क्रियेचं राहित्य म्हणजे क्रिया शून्य हृदय करायचं, म्हणजे अहंकार नाही त्या क्रियेचा, म्हणजे त्याला क्रिया शून्य राहित्य म्हणतात. मग तिथं जी वृत्ती अंतःकरणामुळे त्या गुणाच्या साह्यानं जो व्यवहार होतो, व्यवहार होताना पाहणं आणि व्यवहाराचा संबंध होणं, 2 गोष्टीचा बंध मोक्षाला कारण. क्रियेचा संबंध आणि गुणाचा विकार, त्यानुसार पापपुण्याचा फलाचा आविष्कार, हे तुमच्या जीवनातलं राडगाड आहे. आणि यानुसार तुम्ही वृत्ती करता, त्यानुसार तुमचे कर्म होतात आणि त्यानुसार तुम्ही त्याचा संबंध करतात, क्रियेचा म्हणजे कर्माचा. पण संबंध जेव्हा भगवंताचा असतो तर कर्म कुठं असतं? तिथं संबंध एकच असतो, दोघा संबंध तिथंच ना. तस संबंध जेव्हा भगवंताशी होतो तर क्रियेचा संबंध कधीच होत नाही. कारण ज्या गुणाला ओलांडून जी वृत्ती बुद्धी त्या भगवंतासोबत राहते, तर ती वापस गुणात येत नाही, बिलकुल येत नाही. जसं दही झालं दुधाचं, त्याचं तर दूध होत नाही. तुम्ही करता का दह्याचं दूध? दुधापासून दही होईल, तो भाग निराळा. पण दह्यापासून दूध नाही होते का सांगा तुम्ही? तस त्या बुद्धीला त्याचा स्पर्श होतो, त्याचं ऐक्य होतं. तसं बुद्धीमध्ये ह्याचं ऐक्य आहे जळाचं, आणि समोर दुःख आहे. जेव्हा जेव्हा जळाचं ऐक्य आहे तर वृत्तीचा तिचा आविष्कार आहे, वृत्तीमध्ये गुणाचा आविष्कार. मग सत्व असू दे, रज असू दे, तम असू, जो गुण त्या प्रवाहित होईल त्या गुणाचा व्यवहार होईल. पण तिथं मनाचा संबंध झाला तर त्या ठिकाणी सुख दुःखाचा साठा तयार झाला. पण एवढं आपण सूक्ष्म जात नाहीत ना क्रिया करताना. पण जागृती नसते, ज्ञानी जागा असतो, अज्ञानी क्रियेत असतो, पामर पापात असतो आणि बद्ध अज्ञानात असतो. पण साधक अज्ञानाला सोडण्यासाठी त्या ओवीच्या भावार्थ बोधात असतो. असे बुद्धीचे टप्पे ज्ञान. जेव्हा जेव्हा बुद्धीमध्ये बोध आहे, साक्षात विवेक आहे, मग बोधाची शक्ती निराळी. मग बोधाच्या शक्तीने बुद्धी ब्रह्मत्व प्राप्त होते, ब्रह्मत्वाला. आणि अविद्येच्या शक्तीने बुद्धी देहाकडे आहेच आहे. आज आहे का काही? अनादी लाखो करोडो काळापासून त्या देहाचा संबंध करणारी अविद्या आणि अविद्येच्या संबंधातून उत्पन्न होणारे 3 गुण आणि त्या गुणाचे होणारी क्रिया आणि त्या क्रियाचा केलेला अंतःकरणाने संबंध आणि त्या क्रिया कर्माचा होणारं सुख दुःख, या साखळीमध्ये आपण जगतो. बरोबर आहे ना? पण ही साखळी तोडणार ज्ञान तुम्हाला जेव्हा भेटतं तर ही साखळी नाही थांबत बुद्धीमध्ये. तर बुद्धीच क्रियेत नाही ना, अक्रिया. बुद्धी काय झाली? अक्रिय. अक्रिय केव्हा होती? ती क्रियेला सोडती. एखादं फुल आज झाडाला दिसत, संध्याकाळी गळून पडतं. मग झाडाला आहे तसे संबंध झाडाचा आहे, पण गळून पडला संबंध आहे का? असं कर्म भिन्न पडतं. वृत्ती तो
धरलं जात नाही त्या कर्माने. बुद्धी कर्माला धारण करत नाही. मग कर्माला धारण करत नाही तर कर्माचा संबंध उरत नाही, तर कर्माचं फल व कुठला आला. मग हा संबंध आणि कर्म, त्याचा फल, त्याचा भोग ज्ञान झाल्यावर संपला. कारण गुणातीतता जेव्हा प्रगट होती, क्रिया बुद्धीतून अलग होती. मग जेव्हा क्रिया बाजूला जाते, तर तेव्हा फक्त कर्माची जाणीव होती. म्हणजे पाहतो आपण त्याला, करता नसतो तिथं. पाहणारा करता नाही कर्माचा, आणि करता होणारा पाहणारा नाही. पाहणारा साक्षी आणि कर्म संबंध करणारा करता. आणि संबंध कर्माचा होतो अविद्येमुळं, आणि तुमचा अंतःकरणाचे अज्ञान वाटतो. तुम्हाला मी अहंकार असतो ना, तुमचा अहंकार मिळेल नाही, तुम्ही त्याला मारत पण नाही. तुम्ही त्याला पाणी घालता आणि अहंकाराला जिवंत ठेवता. अहंकाराच्या द्वारे केलेलं कर्म, पुण्य, दान जे बी असले ते सार्थकतेचं नाही. ते फलद्रूप तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी कामाचं नाही, मग ते पुन्हा जन्माला आणतं. मग जन्माला आलेलं पुण्य आमच्या कामाचं नाही, जन्म अभाव करणारे पुण्य आमच्या सार्थकतेचं. मग जन्म अभाव करणार जे पुण्य ते निष्काम, निष्प्रहता, आणि त्या ठिकाणी अलिप्तता, वैराग्य म्हणतात त्याला. वैराग्यानं कर्माचा संबंध बुद्धी धरत नाही, पण माग विवेकाची जोड असते आणि बोधाचा तिथे संगम असतो, ज्ञानाचा उदय असतो, संताचा संग असतो, आणि त्या ठिकाणी आत्मप्रकाश प्रवाहित असतो. तेव्हा कर्म बाजूला जातं आणि त्या ठिकाणी परमात्म्याचं दर्शन सहज होतं, मुक्त होतो. कर्मात नाही जातो, भगवंतात, कर्मात नाही. मग ही सूक्ष्मता आहे, तुम्हाला उमगलं जात नाही तर सांगावं लागते, दुसरं काहीच नाही. मग एवढं वाचून जर आपल्याला काही कळत नाही तर टप्प्याटप्प्याने कळलं जातं. कळत नाही असं नाही, पण आपण सागर चिंतन करत नाही. ज्ञान अवस्था बघणं म्हणजे देहाहून भिन्न, जडाचा बात, अविद्येचा नाश, तिन्ही गोष्टी आहेत का आपल्या? बघा आपण, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, किंवा सगळंच नाही. कारण अविद्येचा नाश, आत्मप्रकाश, तिथंच प्रकाश पडतो तुमचा. पण अविद्येचा नाश करणार ब्रह्मविद्या तुमच्या अंतःकरणात थांबली नाही, स्थगित झाली नाही, तर त्या भगवत भावाचं दर्शन, भगवत भाव जागा झाला नाही. आत्मभाव तुमच्या माझ्यात आत्मभाव. मग आत्मभाव जेव्हा प्रगट होतो, ज्ञानी महात्म्याचा आत्मभाव असतो. आणि मूर्ख पामर विषयी सगळे तुमचे बाकीचे अलीकडचे लोक जे बी कोणी असतात, ते देहाला अनुसरून कर्म करतात आणि अहंकारामध्ये ते वागतात, अविद्येमध्ये रमतात आणि भगवंताला सोडून जगतात. तस प्रमाद, माद सगळं तयार होतो. माद सकाळचा विषय तमोगुण. हा, कारण तिथं प्रगती नाही तुमच्यात. मग तुम्ही किती आयुष्य जगा, तुमचा एक जन्म गेला पण तुम्हाला काही कळणार चट्ट, आणि तुमचा व्यवहार नाही बदलणं. तुमच्यापाशी नम्रता नाही, प्रेम नाही, जिव्हाळा नाही, कृपा नाही, दया नाही, माया नाही, सात्विकता नाही, तर मोक्ष कुठला? त्याचं अंतःकरण एकदम कृपाळू, दयाळू, ते लक्षण संतांचे असतात. म्हणजे कठोर असतं ते राक्षस, असुरी. म्हणून त्याचा दया हा धर्म उत्पन्न नाही, तिथं महात्म्याची कृपा होत नाही, तिथं प्रमाद जात नाही, आणि त्याचं कल्याण होत नाही. म्हणून कधीही दया, शांत, कृपा, उग्रता नसावी.
उग्रता काहीच कामाची नाही, कठोरता काहीच कामाची नाही. मग दया केव्हा तयार होती? अगदी अंतःकरण कोमल बनतं, चिंतन करून पवित्र बनतं, उत्तर आहे पावन बनतं. त्या ठिकाणी दया उगवती, उत्पन्न होते, सहज कोमलता असते, लोकांबद्दल तगमग असते, दुसऱ्याचं दुःख बघण्याची शक्ती नसते. संत असतात ते, हे भक्त कृपाळू दयाळू बनतात. हे ना आणि देणं, हे ना आणि देणं, घ्यायचं काय द्यायचं काय, दोष घ्यायचे साधकाचे, काढायचे, घ्यायचे म्हणजे काढायचे, आणि ब्रह्मज्ञान द्यायचं, विवेक द्यायचा, ओवीतला भाव द्यायचा, आत्मचिंतन प्रवाहित करायचं ओवीच्या द्वारे. साधकाच्या हृदयामध्ये संत आत्मचिंतन प्रवाहित करतात. हा मोठा चिंतनाचा गाभाऱ्याचा विषय. ज्या स्वरूपाला बुद्धीमध्ये एक जाणीव नसते स्वरूपाची, ती जाणीव करून देण्याचं काम माऊली, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, पुढे गुरुजी आमचे महात्मे, ज्या परमात्म्याची जाणीव, ओळख आणि संबंध करून देतात, ते जगातले ईश्वर असतात, जगाचे मायबाप असतात. कारण ज्या भगवंताची ओळखच नाही, ज्या भगवंताचं प्रेमच नाही, आणि ज्या भगवंताचा संबंधच नाही, तुम्ही कोण? माणूस बनायचे लायक नाही. मनुष्य पण येऊन तुम्ही काय केलं? मरणाऱ्या देहाची ओळख, अहंकाराची ओळख, अविद्येची ओळख, तमोगुणाची ओळख, जे करून त्याची ओळख केली ना. आता तमोगुणातून निघायचं तर बोध आहे, अज्ञानातून निघायचं देहाचा बाध आहे, आणि स्वरूप साक्षात्कार करायचं तर मोक्षाचा आविष्कार आहे. म्हणून स्वरूपाचा साक्षात्कार झाल्यानंतर माणूस कठोर नसतो नाही, कारण ते भगवंत बनलेले ना. भगवंत बनल्यानंतर कठोर कसं होईल? तिथून दया, क्षमा, प्रेम, औदार्य, धैर्य, वैराग्य हे सगळं असतं. त्या ठिकाणीच भगवंताची शक्ती म्हणायची, हृदयाची भक्ती, अज्ञानाची स्थिती, त्याला म्हणायचे खरी आत्मस्थिती. हे पाहिजेच. आता ही कशी तयार होती बघ, सांगितलं गोळामध्ये अध्याय 14. आणि परे हे वाहणी असो, तरी तुझ आनंद दिसो, परिसे ते सांगत असो, मागील गोष्टी. परे हे वाहणी असो, आता हे निरूपण बरं खूप जाय तमोगुणाच. तरी तुझा आनंद दिसो, तुला दुसरं काय दिसून येतात. परिसे ते सांगत असो, मागील गोष्टी, तुला बाकीचं काही दिसूच नाही. तर मागच्या पत्राला सांगितलं. तरी ऐसे निज निजे सामर्थ्य तिनी सहजे, होती देह व्याजे गुणचे हे. तिचे तिन्ही गुण आहेत, ते आपलं सामर्थ्य दाखवतातच. बघा ऐका. तरी हे ऐसे निज निजे, आपाप निज निजे जे जे गुण आहेत ते ते क्रिया आहे, त्याचा जो प्रभाव आहे गुणाचा ते ते आता दाखवतातच. निज निजे सामर्थ्य काय शक्ती दाखवतात. सामर्थ्य तिन्ही सहजे, तिन्ही गुणाचं सामर्थ्य ते तुम्हाला दाखवतातच. होती देह व्याजे गुणाची, हे देहव्याजे त्या त्या कर्माचा व्यवहार, ते ते धर्म, त्या त्या गुणाचं शक्ती तयार होती, आणि त्या त्या शक्तीनुसार ते धर्म देहरूप होतात. सतरूप वृत्ती देहरूप झाली ना, मग सतरूप झाली, तमरूप झाली, आणि रजरूप तसं देहरूप होतो त्या कर्मानुसार. तसं
बुद्धीच्या दशानुसार बनते. हे सगळं कोण करतं? गुणच आहे. का कोण करतं? हे सगळं गुण. इंधनाचे आकारे अग्नी जैसा अवतरे का अग्नेची तरुहरे भूमी रसो. भूमीमधून जे रस निघतो त्यानुसार तर झाड वाढतं. पण त्या झाडामध्ये भूमीचा रस दुसरं काय आहे का? झाड दिसण्याला कारण भूमीचा रसच. तसं इंधनाचे आकारे अग्नी जैसा अवतरे. जसं लाकूड आहे लहान मोठं तसंच अग्नी दिसतो. लाकूड मोठं अग्नी छोटा आहे का? नाही. मग तसं कर्म त्याचे गुण दिसतात. उदाहरण दिले माऊलींना. नाना दह्याचे निमिषे परिणामी दूधच जसे. नाना दही दिसलं पण ते परिणाम कुणाचा आहे? दुधाचा. कामूर्त होय उसे गोडी जेवे. जे ऊस दिसतो तर ते गोडी रूपानं साखर रूपानंच ऊस प्रगट होतो ना. त्या ऊसात फक्त गोडीच आहे ना. जो ऊस प्रगट होतो तो गोडीचा असत. ती ऊसात ते साखर रूपानं साखर झाला, गोडी रूपानं ऊस प्रगट झाला. तैसे हे संतकरण. आता आला सध्या. तैसे हे संतकरण देहचे होती त्रिगुण. ते गुण देहरूप होतात. त्रिगुण म्हणून बंधासी कारण घडे कीर. मग किती निघून काय? बंधाला कारण आहेत. आणि गुण संपले की मोक्ष आहे. मग गुण संपतो. आधी जे बोलले त्याच्यावर बोलले ना. आता 10 मिनिटं बोलले तुम्हाला. मग गुण हे बंधनाला कारण आहेत आणि ज्ञान ही मोक्षाला कारण. पण गुण संपल्याशिवाय ज्ञान थांबत ते होत नाही. आणि गुण टाकणं सोपं नाही. नाही भाऊ, सोपं नाही. हा हे एवढा हा गुंफिरा मोक्षाचा संसारा पुन्हा हे पुरी सोच हे धनुरा. एक अक्षर ऐका एवढे तरी गुण बोलाटे तर ज्ञानी महात्म्यापाशी गुण काहीच करत मस्त. पुरी चोज हे धनुरा एक अक्षर असे जे एवढा हा गुंफिरा. एवढा हे गुणबद्ध करतात ना आपल्याला. वर्णन सांगितलं ना. जेव्हा मी प्राप्त होतो तर गुण काही करत नाहीत. मोक्षाच्या संसारा उन्हानो हे. त्याला कमीपणा येत नाही किंवा तू त्या स्थितीमध्ये येत नाही गुणाच्या गुणाची. मोक्षाच्या संसार. आता ऐका. त्रिगुण आपुलाने धर्मे. 3 गुण आपल्या धर्मानं तयार होतो. त्रिगुणे आपुलाने धर्म. 3 गुण हे देहाच्या ठिकाणी आपलं आपलं कर्म करतातच. देहेचे मागुते साऊमे. जसं ते गुण उत्पन्न झाले तसं ते कर्म क्रिया होते गुणानुसार. चाळीताही न खोमे गुणातीतता. पण जी मूळची गुणातीतता आहे ज्ञानी लोकांचं कमी होत नाही. बघा, चाळीताही न खोमे गुणाचा व्यवहार होत असताना जी गुणातीतता आहे ज्ञानी महत्वाची तिथं फरक होत नाही. चाळीताही न खोमे त्या गुणाचा व्यवहार होत असताना पूर्वीची गुणातीतता जी आपल्या स्वरूपाची आहे तिथं काहीही बदल होत नाही. मग बदल होतो वृत्तीमध्ये अज्ञानी. ज्ञान झालं ते गुण काय करत नाही. किती फरक आहे बघा. खूप फरक आहे. ऐसी मुक्ती असे सहज. तुला अशी मुक्ती सहज सांग. ऐसी मुक्ती असे सहज ते आता परसवी तुझं तुला सांगतो आता. जे ते ज्ञानांबुजा द्विरे फुकी. ज्ञानांबुजा. तू ज्ञानांबुज म्हणजे कमळ. ते तू ज्ञान कमळावर बसणारा भ्रमर अर्जुन आहेस. म्हणजे त्या ज्ञान कमळातला मकरंद खाणारा. म्हणजे ज्ञानाच्या नंतर होणारा त्याला म्हणतात मकरंद. कमळाच्या फुलावर बसणारा भुंगा. तो भुंगा त्या कमळातला काय घेतो? बोध. तसा तू माझ्या वेदातला काय घेतो? बोध. मी सुंदर सांगितले. फुके
आणि कुणी गुन्हा जोगे चैतन्य नाही मागे. बघा, कुणी गुन्हा जोगे ते चैतन्य गुन्हा तर असं तर गुन्हासारखं म्हणतं का? नाही. गुन्हा जोगे चैतन्य नाही मागे, ते चैतन्य गुन्हासारखं बघत नाही, तर ते तुम्ही काय होत नाही. बोलिलो ते खागे ते मग मी मागे सांगितलं आत्मस्वरूपस्थितीमध्ये जेव्हा आपण बुद्धी जाती ते गुणाचा स्पर्श होतच नाही. म्हणून त्यांना सांगितलं की गुन्हा जरी असलं ते आणि गुन्हा असा अन्यवर जर केला ते गुन्हाचा संबंध नाही, गुन्हाचा वेगार नाही, गुन्हाचा त्या ठिकाणी काही नाही. तर आपले माहिती ते गुण काहीच करत नाही. एवढा फरक आहे. आपल्यापासून कोण तुला सोडायला तयार नाही, त्याचा जो प्रवाह तुमच्यापासून संपत नाही. पण ज्ञानी महात्म्याचा पगडा ज्ञानी महात्म्यावर अंतःकरणावर तू गुणातीत असल्यामुळे तिथं गुण काहीच करत नाही, कारण तू भगवंत आहे. आपल्या गुणातीत म्हणजे स्वरूपस्थिती. मग स्वरूपस्थितीमध्ये काही बिघाड होत नाही. स्वरूपस्थितीत बिघाड होत नाही म्हणजे काय आणि का होत नाही हे सांगते. तुम्हाला उमगत नाही म्हणजे हे विषय उमगत आहे का? पुरुष बुद्धाच नाही ना. आपल्याला संतःकरण, त्या अंतःकरणामध्ये गुणाची उत्पत्ती त्याला संतःकरण म्हणतात. गुन्हा अंतःकरण अंतःकरण असं गुण त्याला म्हणतात संतःकरण. पण चिंतन ऐकल्याशिवाय धिंगण होत नाही. हृदयामध्ये जो बोधाचा साठा पाहिजे त्यामुळे पटपट पट जगत ऐकले ना गुढ रहस्य कळालेलं हा त्यामुळे विषय लागतात पटपट पटपट, त्याचा विषय लागत नाही. आता गुणातीतता आणि गुणवत्ता संतःकरण म्हणजे गुणामध्ये अंतःकरणामध्ये गुणाचा जो अभाव तयार होतो सत्वाचा रजाचा आणि तमाचा. मग तो जो गुणाचा अविर्भाव झाला त्या ठिकाणी अंतःकरण मिसळले त्याला म्हणतात अंतःकरण. पण जेव्हा ते गुण अंतःकरणात मिसळा तयारच नाही, अंतःकरण उरलेच नाही, ते अंतःकरण गुणाला सोडून पुढे गेलं आणि भगवंतात लीन झालं. बरोबर माझं सख्यपणे एक तदाकार झालं आणि ते तत्व म्हणलं अंतःकरण कुठं राहिलं, कुठं राहिलं. म्हणून बुद्धीची अहंकाराच्या वृत्त्या ईश्वरात लीन झाल्या. मग ते अंतःकरण कुठं उरलं? ते अंतःकरण भगवन्मय झालं ना, चैतन्यमय झालं. मग ते चैतन्यमय निर्विकारामध्ये गुणाचा विकार कसा होईल? ते कुठं बसतो तुम्हाला? तुम्ही आता कसं आधी कुठं असं वाटत सांगा ना. सत्ता भिन्न चैतन्याची बाजू सत्ता पार मारते आणि पुन्हा सत्ता व्यवहारिक आणि भिन्न सत्य म्हणजे व्यवहार होत नाही. म्हणून ज्ञानी महात्म्याच्या ठिकाणी गुण काहीच करत नाही. हे कळायला पाहिजे. आणि कळल्यानंतर वृत्ती होती आणि त्यानुसार आपल्या अनुभूती प्राप्त होती. जन्माला एवढेच करायचं ना नाही. पाप दोष खान कर्तव्य हे कव्हर करायचे आणि हे पाप फेडायला अवाढ हे गुन्हात राहणं, तमात राहणं, तमाचे पाप करणं आणि याची फेड किती अवघड आहे तुम्ही सांगा. जे वाईट कृत्य केलं त्याचं फेड आहे की नाही? मग अंगाला शहार्या वाईट कर्माचे तमगुणाचे अत्याचार तमगुणी. म्हणून तर काय सांगितलं काय की तमोगुण कुठे आहे? नरक, नरक भूमी. तर हे मिळतं सनद मिळते, प्रमाणपत्र मिळतं, सनद दाखला. हा कुठे यायचं मग? नरकात जाऊन बसायचं आम्हाला. ते दाखला काढला आम्ही. बापरे. मग तमोगुण जर असा वाईट आहे तर तमातून बाहेर निघणं सोपं आहे. आणि हे असं का करतो का? त्यांचं अफाट पाप असतं, महान पाप असतं. पण हे वाईट पालन असतं. कर्म वाईट, स्वभाव वाईट, कृत्य वाईट, त्यांचं आयुष्य वाईट, सगळं काही वाईट. त्याला बोलत नाही. तुमचं नामस्मरण महत्वाचं काय करत नाही.
तुमचं तमसमुळ नाही. गुण गेला का? तमोगुण गेला का? दोष संपला का? मतलब सोडला का? स्वार्थ संपला का? स्वार्थ नाही, मतलब सोडला नाही आणि वाईट वागणं थांबलं नाही. काय करीत ते नाम ते देव काहीच करत नाही. मग ते किती जपून त्याच्यात दगड करूनच नाही, दयावी नाही, क्षमावी नाही, अंतःकरणात प्रेमाचा लवलेश नाही. कठोर अटक करणं म्हणजे तमोगुणी लोक. कठीण आहे बाबा. आता ऐका. तरी पाहता जैसे बोधले निजले दिसे स्वप्न का जैसे झेलेंगे. पार्था, अर्जुना, पार्थाजी ऐसे तो स्वप्नामध्ये भाग बघतो ना ते पदार्थ. बोधले जिले दिसे तुला जीवनात स्वप्न काय दिसतो? सगळा भाग दिसतो. स्वप्न का जैसे झेलेंगे